Welcome to today's chemistry lecture, aldehyde, ketones and carboxylic acid. Now, in previous lecture, we have discussed some points like chemical properties of aldehydes and ketones. Last lecture मध्ये आपण aldehyde आणि ketonesच्या chemical properties पाहिल्या की ज्याच्यामध्ये आपण aldehyde आणि ketones हे डिस्टिंग्विश करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट पाहिल्या, ज्याच्यामध्ये aldehyde ला डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण एकूण 3 टेस्ट पाहिल्या. फर्स्ट वन इज द चिप्स टेस्ट, सेकंड वन इज द टोलन्स रिएजंट टेस्ट and third one is the failing solution test. For ketonic group we have discussed the test nitroprusside test. जी काही सोडियम नायट्रोप्रुसाइड ची टेस्ट आहे ती आपण त्यासाठी डिस्कस केलेली आहे. हा पार्ट आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये डिस्कस करून झालेला आहे. नाउ इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस्ड सम केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स विथ न्यूक्लियोफाइल. आजच्या लेक्चर मध्ये आपण अल्डिहाइड आणि केटोन्सच्या केमिकल रिएक्शन पाहणार आहोत विथ न्यूक्लियोफाइल्स. जनरली याच्यामध्ये आपण एकूण 10 रिएक्शन पाहणार आहोत. कोणकोणत्या 10 रिएक्शन आहेत? त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, सेकंड वन ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड, थर्ड वन ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स, फोर्थ वन ॲडिशन ऑफ Grignard reagent, fifth one nucleophilic addition elimination reaction of aldehydes and ketones. म्हणजे अल्डिहाइड आणि केटोन्सची ॲडिशन इलिमिनेशन रिएक्शन विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. कोणाबरोबर पाहणार आहोत? अमोनिया डेरिव्हेटिव्ह बरोबरची अल्डिहाइड आणि केटोन्सची रिएक्शन पाहणार आहोत. सिक्स्थ वन हॅलोफॉर्म रिएक्शन, सेवन्थ वन अल्डॉल कंडेन्सेशन, एट वन Cannizzaro-Roche reaction, ninth one oxidation and reduction reactions of aldehydes and ketones, and last one is the electrophilic substitution reaction. ह्या एकूण 10 रिएक्शन आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स विथ न्यूक्लियोफाइल याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. Now in today's lecture, out of 10 reaction we can discuss only 4 reaction in details. Which 4 reaction? First one is the addition of hydrogen cyanide, second one addition of sodium bisulfite, third one addition of alcohols, and fourth one is the addition of Grignard reagent. या आपण एकूण 4 रिएक्शन आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. So see one by one in details. First reaction is the addition of hydrogen cyanide into the aldehydes and the ketones. आजची आपण रिएक्शन पाहतो ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन की ज्याच्यामध्ये न्यूक्लियोफाइलची आपण काय करणार आहे? ॲडिशन करणार आहे. नाउ aldehydes and the ketones react with hydrogen cyanide to form cyanohydrin compound. ज्यावेळी अल्डिहाइड किंवा केटोन्स आहेत, काय म्हटलं पहा, अल्डिहाइड्स और द केटोन्स react with hydrogen cyanide having formula HCl to form cyanohydrin. याच्यापासून cyanohydrin हा काय मिळणार आहे आपल्याला? कंपाउंड मिळणार. कसं काय होतं सांगितलं? when the aldehydes or the ketones reacts with hydrogen cyanide it add across to the carbon double bond oxygen to form the cyanohydrin compound. Now it is called as the cyanohydrin. This reaction requires the acid or the base catalyst. याच्यामध्ये जो कॅटलिस्ट वापरला जातो तो either acid or the base. हा काय वापरला जातो? कॅटलिस्ट वापरला जातो. This one is the theoretical part. We see the general reaction of, first of all see the aldehydes. सगळ्यात सुरुवातीला आपण aldehydes साठी बघूया. Aldehydes having formula R C double bond O H. This one is the aldehyde. Reacts with hydrogen cyanide. Out of hydrogen cyanide, cyanide Cl is the nucleophile, carries negative charge. Hydrogen carries positive charge. So the Cl minus or the H plus across add to the carbon oxygen double bond. म्हणजे जो काही हा HCl आहे तो कार्बन ऑक्सिजनच्या अक्रॉस मध्ये जोडला जातो.
म्हणजे याच्यापैकी निगेटिव्ह पार्ट एका ॲटमला जोडायचा, पॉझिटिव्ह एका पार्टला जोडायचा. मग याच्यामध्ये निगेटिव्ह पार्ट कोणत्या कार्बनला जोडायचा? अशा कार्बनला की जो काय असेल इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल. प्रिव्हियस थेरीनुसार आपण पाहिले की याच्यामध्ये पोलॅरिटी इंड्यूस होत असते. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन इट acquires the electron towards itself. So carbon being electrophilic and the electron loving species. So the Cn add to carbon, hydrogen add to oxygen. सायनाइड कोणाला जोडायचा? कार्बनला. हायड्रोजन कोणाला जोडायचा? ऑक्सिजन. ऑब्वियसली हा बॉन्ड काय होत असतो या ठिकाणी? ब्रेक होतो. सो टू फॉर्म आर सी, याला काय जोडलं आपण? Cn. याला काय जोडलं आपण त्या ठिकाणी? HOH. दिस वन इज द सायानोहायड्रिन. कोणाचा तयार झालाय? ॲसिटाल्डिहाइडचा. सो दिस वन इज द acetaldehyde cyanohydrin compound. This one is the general reaction. If you see example, या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल पाहूया. ॲसिटाल्डिहाइडचा जर आपण फर्स्ट मेंबर पाहिला, काय आहे फर्स्ट मेंबर? फॉर्माल्डिहाइड. सेकंड वन इज द acetaldehyde. थर्ड वन इज द प्रोपियोनल्डिहाइड. याच्यापैकी तुम्ही कोणतंही एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकता. We take acetaldehyde. Its formula CH3C11OH. This one is the acetaldehyde. Reacts with hydrogen cyanide. So HCl add across to the carbon double bond oxygen. हा जो काही हायड्रोजन सायनाइड आहे हा आपल्याला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस जोडायचा. म्हणजे पुन्हा दिस सायनाइड Cl minus attached to the carbonyl carbon. This electron pair goes to the oxygen. So oxygen carries negative charge. So it extracts the H plus ions. This one is the mechanism. But here mechanism is not necessary. If you add only HCl across to the carbon double bond and Cl attached to the carbon, hydrogen attaches to the oxygen. या ठिकाणी आपल्याला मेकॅनिझम माहीत असणं खूप गरजेचं आहे. नेसेसरी तुम्हाला एक्झाममध्ये त्याची गरज शक्यतो लागत नाही, फक्त आपल्याला माहिती असावं म्हणून ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. अदरवाईज मेकॅनिझमची या ठिकाणी आपल्याला गरज नाही. सो पुढे सो CH3 Cn attached to the carbon. So CnOH. So here CH3 C Cn cyanide H and this H is the already here for OH. या ठिकाणी काय तयार झाला? OH. Now this one is the cyanohydrin compound which acetaldehyde cyanohydrin. याचं नाव काय तयार झालं पहा? acetaldehyde cyanohydrin. हे या ठिकाणी याचं नाव. This one is the example of aldehyde. If you take the ketones, when the ketones react with hydrogen cyanide, it also forms the cyanohydrin. First of all, see the general reaction. Ketones having formula R, C double bond O, R dash. R and R dash may be same or unequal. Reacts with hydrogen cyanide in presence of acid or the base as a catalyst. Now HCl add across to the carbon double bond oxygen. So Cn attaches to the carbon, hydrogen attaches to the oxygen. So here for R, C, OH, R dash, Cl. Acetone cyanohydrin is its name. So see the example. जनरल रिॲक्शन वरून आपण नंबर ऑफ एक्झाम्पल्स या ठिकाणी लिहू शकतो. या ठिकाणी तुम्ही ॲसिटोन मधला पहिला मेंबर पाहिला, सॉरी केटोन मधला जर फर्स्ट मेंबर पाहिला तर तो काय आहे? ॲसिटोन, ज्याचा UPSC नेम आहे प्रोपॅनोन. सो हिअर टेक प्रोपॅनोन CH3 C double bond O CH3. This R and R dash may be same or unequal. Name is propanone. React with hydrogen cyanide. It gives addition product CH3 C Cn
OH CH3. Acetone cyanohydrine compound is formed. Means this reaction is the addition type reaction आहे की ज्याच्यामध्ये आपण हायड्रोजन सायनाइडची ॲडिशन ही कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या अक्रॉस मध्ये करतो. This one is the addition of hydrogen cyanide to aldehydes and the ketones. ही आपण पहिली रिएक्शन या ठिकाणी पाहिलेली आहे. नेक्स्ट वन addition of sodium bisulfide. पुढची नेक्स्ट आहे का addition of sodium bisulfide. Now sodium bisulfide having formula NaHSO3 means when the aldehydes and the ketones react with sodium bisulfate saturated solution to give crystalline PPT of sodium bisulfate of adduct. सोडियम बायसल्फेटचा काय तयार होतो या ठिकाणी ॲडक्ट तयार होतो. ॲडक्ट मीन्स ॲडिशन कंपाउंड मीन्स when aldehydes or the ketones reacts with aldehydes or the ketones react with sodium bisulfite, it gives crystalline salt of sodium sulfide, crystalline PPT of sodium bisulfite adduct, crystalline PPT of sodium bisulfite adduct. Adduct means addition compound. Adduct म्हणजे काय आहे या ठिकाणी addition compound आहे. So see the one by one reaction. First of all see the addition of sodium bisulfite into aldehyde. Aldehyde having general formula RC=OH react with sodium bisulfite to give या ठिकाणी पहा आता याच्यामध्ये सोडियम सल्फाइड ऍड टू द कार्बन हायड्रोजन अटॅचेस टू द ऑक्सिजन मीन्स ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड अक्रॉस टू द कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. याची ॲडिशन आपल्याला कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या अक्रॉस मध्ये जोडायचे. सो प्रोडक्ट गिव्स RCNaSO3OH. This one is the adduct compound. It means addition compound. Name is aldehyde sodium bisulfite adduct. जो आपण कंपाउंड घेतला असेल तो त्याच्या पुढे काय लावायचं आहे सोडियम बायसल्फाइड adduct. This one is the general reaction. याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल्स काय करू शकता लिहू शकता. So see the example. First member of aldehyde is formaldehyde COH reacts with sodium bisulfite to give HCOH NaSO3 formaldehyde sodium bisulfite adduct. This one is the addition of sodium bisulfite to aldehyde. Similarly, it adds to the ketones. It forms the crystalline PPT of sodium bisulfite adduct compound means addition compound. Acetone बरोबर सुद्धा तो aldehyde सारखाच react होतो. So see the example of ketone having formula acetones CH3COCH3. केटोन्स मधला आपण ॲसिटोन हे एक्झाम्पल घेतलंय ज्याचा फॉर्म्युला आहे CH3COCH3. ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड हॅविंग फॉर्म्युला NaHSO3. This NaSO3 is negatively charged attached to the carbon. Hydrogen attaches to the oxygen. So to form crystalline PPT of sodium bisulfite adduct having formula CH3CNA sodium
SO3, here OH, here CH3. Acetone, sodium bisulfide added compound. यांचा काय तयार झाला? हा ॲडिशन कंपाऊंड हा या ठिकाणी तयार झाला. दिस वन इज द ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड टू अल्डिहाइड्स अँड द केटन्स. ह्या काय आहेत तर ॲडिशन रिॲक्शन आहेत आणि जी काही आपल्याला ॲडिशन रिएजंट दिलेला आहे तो डायरेक्टली कुठे ॲड करणार आहोत आपण? कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या अक्रॉसमध्ये जोडणार आहोत. रिएजंट मधला निगेटिव्ह भार हा इलेक्ट्रोफिलिक कार्बन असणारा कार्बोनिल ग्रुप मधला कार्बन आहे, ज्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह पार्ट जोडायचा आहे. आणि जो काही पॉझिटिव्ह चार्ज असणारा आहे तो कोणाला जोडायचा? ऑक्सिजन. दिस वन इज द ॲडिशन रिॲक्शन. थर्ड वन इज द ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स. थर्ड रिॲक्शन, ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स. Addition of alcohol. See the theoretical part. When aldehydes or the ketone react with one molecule of anhydrous monohydric alcohol to form alkoxy alcohol. सुरुवातीला ज्यावेळी एक मोल हा अल्कोहोलचा अल्डिहाइड मध्ये ऍड करतो त्यावेळी त्याच्यापासून आपल्याला डाय अल्कोक्सी अल्कोहोल तयार होतो, which is further react with another one molecule of anhydrous monohydric alcohol in presence of hydrogen chloride to form the geminal dialkoxy alcohol. या ठिकाणी हे जेमिनल डायअल्कोक्सी कंपाउंड तयार होत असतं. सो सी द theoretical part. First one, aldehyde or the alcohol react with, first of all, 1 mole of alcohol to form alkoxy alcohol. This one is called as the hemiacetal. Half असं म्हणजे याला काय म्हटलं जातं? hemiacetal. This hemiacetal further react with hemiacetal further react with second molecule of alcohol to form geminal dialkoxy compound. म्हणजे पहा, ज्यावेळी अल्डिहाइड किंवा केटन्स हा एक मोल अनहायड्रस मोनोहायड्रिक अल्कोहोल बरोबर. मोनोहायड्रिक अल्कोहोल मीन्स दोज अल्कोहोल विच कंटेन्स ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप to form alkoxy alcohol. It is also called as the hemiacetal. This hemiacetal further reacts with second mole of alcohol to form geminal dialkoxy compound. What is geminal dialkoxy compound? Geminal dialkoxy compounds are those compounds in which alkoxy group is attached to the same carbon atoms. डाय म्हटले म्हणजे दोन असणार आहे. सो द जेमिनल डायअल्कोक्सी कंपाउंड इज द कंपाउंड इन विच टू अल्कोक्सी ग्रुप्स डायरेक्टली अटॅच टू द सेम कार्बन ॲटम्स. एकाच कार्बन ॲटमला दोन सारखे अल्कोक्सी ग्रुप अटॅच झालेले असतील तर त्यांना काय म्हटलं जातं? जेमिनल डायअल्कोक्सी. वेसिनल कशाला म्हटलं जातं? जर ते ॲडजेसंट कार्बनला असतील, शेजारच्या कार्बनला असतील तर त्यांना विसिनल म्हटलं जातं. जेमिनल एकाच कार्बनला सेम पार्ट अटॅच झालेला असेल तर आपण त्यांना जेमिनल डायअल्कोक्सी किंवा जेमिनल असं म्हटलं जातं. सो सी द रिॲक्शन. फर्स्ट ऑफ ऑल सी द जनरल रिॲक्शन. सो फर्स्ट स्टेप नंबर फर्स्ट, aldehydes having formula R C double bond OH reacts with 1 mole of alcohol. R dash OH. This one is the alcohol. This one is the aldehyde. हे काय आहे? Aldehyde. This one is the monohydric alcohol. Reacts in presence of dilute HCl. So the
alkoxy group OR dash is attached to the carbonyl carbon. इलेक्ट्रोफिलिक असणाऱ्या कार्बनला हा अल्कोक्सी ग्रुप अटॅच केला जातो. हायड्रोजन कशाला अटॅच केला जाईल? ऑक्सिजनला. सो सी हियर R C OR dash, here H, here OH. This one is the alkoxy alcohol. RCH2H means alcohol. त्याला कुठला ग्रुप जोडला आहे? OR dash means alkoxy. अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन कनेक्ट झालेला असेल तर त्याला अल्कोक्सी असं म्हणतात. जसं OCH3 असेल तर मिथॉक्सी, OC2H5 असेल तर इथॉक्सी, प्रोपॉक्सी या पद्धतीनं त्याचं नाव घेतलं जातं. सो alkoxy alcohol is formed. This alkoxy alcohol is it is also called as the hemiacetal. याला काय म्हटलं जातं? hemiacetal असं म्हटलं जातं. Now in second step number second, this hemiacetal having formula RCOR dash OH H. This one is the hemiacetal. React with another molecule of monohydric alcohol in presence of dilute HCl to form dialkoxy alcohol, which काय तयार होईल बघा? RCOR dash OH replaced by the OR dash H plus H2O. This one is the H2O. So here for geminal, this one is the geminal dialkoxy compound. यालाच काय म्हटलं जातं? फुल्ली ॲसिटल. आणि यालाच काय म्हटलं आपण? ॲसिटल. So aldehyde reacts with ketone. Aldehyde reacts with alcohol to form acetal. This one is the important. म्हणजे ज्यावेळी अल्डिहाइड हे केटोन बरोबर अल्डिहाइड हे अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होते त्यावेळी काय होतं? ॲसिटल. ॲसिटल मीन्स जेमिनल डायअल्कोक्सी compound. This one is the addition of alcohol to aldehyde. हे आपण पाहिलं ही जनरल रिॲक्शन पाहिलं. You see the next example. आता यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहू की त्याच्यामध्ये आपण अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेऊ. आपण कोणतं घ्यायचं? ॲसिटाल्डिहाइड. अल्डिहाइडचं एक्झाम्पल काय घेतलं आपण? ॲसिटाल्डिहाइड हॅविंग फॉर्म्युला CH3COH. This one is the acetaldehyde. Reacts with which alcohol? Ethyl alcohol. Any monohydric alcohol. कोणतंही आपल्याला monohydric alcohol घ्यायचं. So here take C2H5OH. This one is the C2O5H. Reacts in presence of dilute HCl. HCl च्या presence मध्ये याची reaction होते. Now C2H5O. This one is the alkoxy group. Attaches to the electrophilic carbon atom and hydrogen attaches to the oxygen atom. So the double bond breaks into single bond. So here for CH3 CO C2H5 here OH H. Which compound is for methoxyethanol किंवा ethyl alcohol. methoxyethyl alcohol. This one is the hemiacetal. हे हाफ झाले. हे काय झाले? hemiacetal हाफ तयार झाले. हाफ पार्ट झाले. त्याचं नाव काय सांगितलं आपण? ethoxyethyl alcohol. नाव लिहिलं आहे पहा. ethoxyethyl alcohol. Which on further addition of monohydric alcohol, same monohydric alcohol. So this ethoxyethyl alcohol reacts with CH3OH OC2H5H. React with further 1 mole of alcohol. So this C2H5 attaches to the oxygen
this H and this OH forms the H2O. So here in presence of dilute HCl, 2,4 CH3 COC2H5. Here also OC2H5. Here H plus H2O. So the Jebinal dimethoxyethane compound is the fourth, and that one is the acetal. हे काय तयार झाले या ठिकाणी acetal तयार झाले. This one is the addition of alcohol to aldehyde to forms the acetal. Similarly, alcohol reacts with ketone to form ketones. How is it prepared? So see the reaction for reaction of alcohol with ketones. Aldehyde सारखंच केटोनची रिएक्शन जर अल्कोहोल बरोबर केली तर ते सुद्धा काय दाखवतं आपल्याला केटन दाखवतं. So see the reaction. In that reaction, ketone reacts with 1,2-diol. Presence of dihydrogen chloride to give 5 or the 6-member cyclic ketones. कसं काय असतं बघा. Ketones having formula R C-double-bond-O R dash. R and R dash react with 1,2 or the 1,3-diol. Here we take 1,2-diol, that is ethane 1,2-diol. H. So to forms the ketone. Now here H2O, oxygen from that ketone, H from that. Eliminate the water molecule to form here R C R dash. याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल गेला, 2 हायड्रोजन आणि याच्यातला एक ऑक्सिजन. सो C याच्यातला हा जो काही डबल बॉन्ड आहे OC2 dash OCH2, OCH2 single bond CH2O. This one is the keton. हे काय तयार झालं? केटन तयार झालं आणि दिस इज द सायक्लिक केटन्स. आणि ह्याला काय म्हणतो आपण? सायकल. त्याचं एक काय तयार झालंय या ठिकाणी सायकल तयार झाले म्हणून यांना सायक्लिक केटन्स असं म्हटलं जातं. मीन्स व्हेन केटोन रिएक्ट्स विथ 1,2 or 1,3-diol in presence of a dry HCl to form cyclic keton. This one is the general reaction. We see the example. Acetone reacts with C-double-bond-O CH3. React with ethane 1,2-diol. इथेन म्हटले म्हणजे त्याच्यामध्ये 2 कार्बन असणार. 1 2 म्हटलं म्हणजे 1 आणि 2. याला एक OH, याला एक OH. HO. This one is the ethane 1,2-diol. Here he also written because presence of 2 same functional group. That's why E cannot be replaced by A. So acetone like propanone. Acetone or the propanone reacts with ethane 1,2-diol to form the cyclic ketones. So out of ethane 1,2-diol, H2 remove and oxygen from carbon and carbon. So byproduct is H2O. So remaining part CH3, CH3, this single bond OCH2, this single bond OCH2. Cyclic structure is formed. So CH3, CH3, O, C2H, CH2, OC2, CH2. Cyclic केटन्स या पद्धतीने काय तयार होतं आपल्याला अशा पद्धतीने तयार होतं. This one is the addition of alcohols to aldehydes and the ketones. Means when ketones reacts with alcohol to form ketones. This one is also important. म्हणजे ज्यावेळी केटोन्स हे अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होईल त्यावेळी काय तयार होईल? केटोन्स. अल्डिहाइड हे ज्यावेळी अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होईल त्यावेळी ॲसिटल हे तयार होईल. This one is the reaction of addition of alcohol to aldehydes and the ketones. Now next one, addition of grignard
करायची आपल्याला ऍडिशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. फोर्थ वन, addition of Grignard reagent. Grignard reagents. What is Grignard reagent? It is the organometallic compound in which divalent magnesium atom is directly attached to the one is the alkyl group and second one is the halogen. Means RMgX. RMgX. This one is the Grignard reagent. So, when aldehydes and the ketones on reduction with alkyl magnesium halide is nothing but the Grignard reagent, followed by the acid hydrolysis, it gives the alcohol. म्हणजे याच्यापासून आपल्याला काय तयार होणार आहे? अल्कोहोल तयार होणार आहे. So, see the first reaction with aldehyde. सुरुवातीला आपण aldehyde बरोबर रिएक्शन पाहणार आहोत. First one for aldehydes. So aldehydes having formula, we are directly seeing the examples. So for example of aldehyde in which acetaldehyde is the member of aldehyde. Acetaldehyde react with Grignard reagent means alkyl magnesium halide. Here we take methyl magnesium chloride as a Grignard reagent. Methyl magnesium chloride is the Grignard reagent. Methyl magnesium chloride in presence of a dry ether. कशामध्ये ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये काय केली यांची रिएक्शन. नाउ आउट ऑफ दिस Grignard reagent Mg is 2+, so the CH3 carries negative charge, chlorine carries also negative charge, so negatively charged alkyl group attaches to the carbonyl carbon. हा जो काही negatively charged alkyl group आहे तो कशाला जॉइन होतो? carbonyl carbon. So this electron pair goes to the oxygen, oxygen carries negative charge. So this negatively charge attaches to the plus charge of magnesium. Positive charge असणाऱ्या magnesium ला हा attach होतो. So the compound is called CH3 COMgCl. Here one H, here CH3. This one is the intermediate compound is formed, which on acid hydrolysis to forms the alcohol. Acid hydrolysis means addition of water molecule in presence of acid, either HCl or the H2SO4. So the addition of water molecule in presence of H plus ions. Acid gives H plus ions, so here we can write H plus. So in this compound, this ONgCl is replaced by the HOH. So to form CH3 COH H CH3 plus Mg, here one Cl, here one OH. So to form याच्यापासून काय तयार झालं पहा CH3 COH H CH3 म्हणजेच काय तयार झालं अल्कोहोल तयार झालं. कशापासून? अल्डिहाइड पासून. म्हणजे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला अल्डिहाइड मिळतो आणि अल्डिहाइडचं काय केलं आपण रिडक्शन बाय युजिंग Grignard reagent, it gives the alcohol. This one is the addition of Grignard reagent to aldehydes. Next one, addition of Grignard reagent to ketones. आता आपण सिमिलरली काय पाहणार आहोत? केटोन्स बरोबर पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला काय मिळालं? कुठलं अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोल. So the next one, acetone, having formula CH3CO CH3. Acetone reacts with methyl magnesium bromide is the Grignard reagent. Grignard reagent, not general reaction. Out of this, alkyl group is the negatively charged, so it attaches to the electrophilic carbon. This electron pair goes to the oxygen, it carries negative charge,
so it attaches to the magnesium. This reaction takes place in the presence of dry ether as a solvent. हे ड्राय इथरच्या सॉल्व्हेंट मध्ये केलं जातं. काय काय होतं CH3 C याला हा CH3 जोडला. This one is the OMgBr and this one is the CH3. So the compound for CH3 C OMgBr CH3, here also CH3. This one is the intermediate for which on acid hydrolysis means addition of water in presence of H plus ions. So here this compound is formed and so CH3 C OH CH3 CH3 plus Mg, another is Br, second one is OH. This one is the alcohol. Which alcohol? Tertiary alcohol is prepared by the reduction of acetone. It gets the tertiary alcohol. म्हणजे तुम्ही अल्डिहाइड ज्यावेळी तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची ॲडिशन ही केटोन्स मध्ये करणार आहात त्यावेळी आपल्याला त्याच्यापासून अल्कोहोल मिळतो. This one is the reaction of addition of Grignard reagent to aldehydes and the ketones. म्हणजे अल्डिहाइड आणि केटोन्सचं या ठिकाणी रिडक्शन होऊन काय तयार होतं आपल्याला अल्कोहोल मिळतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट वन इज द काय होतंय अल्डिहाइडचं काय केलं आपण ऑक्सिडेशन केलं. अल्डिहाइड्स और द केटोन्स ऑक्सिडेशन केलं की आपल्याला काय मिळतं पहा या ठिकाणी मी अल्कोहोल की ज्याचं काय केलं आपण ऑक्सिडेशन केलं की आपल्याला अल्डिहाइड्स आणि केटोन्स मिळतात. बरोबर आहे. नाउ ऑन रिडक्शन विथ अल्डिहाइड्स आणि केटोन्स, अल्डिहाइड आणि केटोन्स आपण काय केलं रिडक्शन केलं. केटोन्स ऑन रिडक्शन इट गिव्स अल्कोहोल. दिस वन इज द इम्पॉर्टंट. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो त्याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर अल्डिहाइड मिळतो. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर कीटोन्स मिळतो. नाउ अल्डिहाइड्स अँड केटोन्स ऑन रिडक्शन इट गिव्स अल्कोहोल. सो in today's lecture we had discussed some chemical reactions of aldehydes and ketones with nucleophile. In that we have discussed 4 reactions: addition of hydrogen cyanide, sodium bisulfide, Grignard reagent and the alcohol. Remaining part will be seen in our next video lecture. So thank you for today's lecture.